इतका सुंदर नेटका बघितला मी आज. त्याचा एक मला फार आनंद झाला. वेगळाच एक अनुभव आला फर्स्ट क्लास. वास्तविक हे असे सब्जेक्ट असतात फार कठीण असतात हे सब्जेक्ट. हे तुम्ही कसे सादर करता त्याच्यावर अवलंबून असतं. हे सादर इतक्या सुंदर रीतीने केलं गेलं की त्यातला जो आशय आहे तो मनाला फार भिडतो. मला प्रयोग फार आवडला आणि त्याचं सादरीकरण पण फार आवडलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सर कुठल्या नाटकाची तारीफ करतायत बरं? हे नाटक आहे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचं महापूर. मंडळी, 2025 मध्ये आपल्याला इतकं सुंदर नाटक बघायला मिळतंय. त्यामागे एक छोटीशी गोष्ट आहे, ती मला शेअर करावीशी वाटते. आरोह वेलणकर आपला रेगे, तर ह्याला हे नाटक बरेच वर्ष करायचं होतं. त्याच्या मनात ते घोळत होतं. त्याने ऋषी मनोहरे आपल्या मित्राशी ही आयडिया शेअर केली. ऋषी आणि आरोहने नंतर सतीश आळेकरांची भेट घ्यायचं ठरवलं. सतीश आळेकर सर म्हणाले, हे या नाटकाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तुम्ही हे नाटक केलंच पाहिजे. येस, या नाटकाचा पहिला प्रयोग 1975 साली राज्यनाट्य स्पर्धेत झाला होता. मोहन गोखले यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारली होती. ऋषी मनोहरने काही डिसिजन्स घेतले. 2.5 तासाचं फुल फ्लेज नाटक आहे हे, पण त्याने बराचसा आजच्या काळात आजच्या पिढीला जो रिलेटेबल होईल तेवढा कंटेंट घेऊन त्याचा 90 मिनिटाचा दीर्घांक केलेला आहे. 90 मिनिटं संपूर्ण आरोह वेलणकर रंगमंचावर असतो. कंटिन्यू स्टार्ट टू एंड त्याची एनर्जी मेंटेन आहे. शेवटापर्यंत नाटक ज्या इंटेन्सिटीने वर जातं आणि शेवटी जो टाहो फोडाल तुम्ही प्रेक्षक म्हणून, मुलं मुली काही फरक नाही पडत, तुमच्या डोळ्यात पाणी येणार, कोणाची तरी आठवण होणार, इतकं अंगावर येतं नाटक. वन लाईनर सांगायची झाली तर नाटक प्रेमभंगाची कहाणी आहे असं पण म्हणू शकतो, पण त्याला खूप वलय आहेत वेगळी वेगळी. नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारताला, त्यामुळे तेव्हाची मनस्थिती कशी होती लोकांची, तेव्हा राहणीमान कसं होतं लोकांचं, हे सगळं बघायला मिळतं. आणि ह्या प्रेम कहाणीला एक गूढ वलय आहे. म्हणजे सतीश सरांना हॅट्स ऑफ आहेत. कसं इतक्या छटा मांडल्यात त्यांनी, कमाल. हे मिस करू नका. आता बघा, आरोह आणि ऋषी यांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे की सतीश आळेकरांचं अजरामर नाटक त्यांनी पुन्हा नव्या रूपाने जन्माला आणलेलं आहे. तर कर्तव्य आहे तुमचं की जाऊन बघा. म्हणजे हे आयतं मिळतंय बघायला आपल्याला, आजच्या पिढीला बघायला मिळतंय, हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे मिस करू नका संधी, नक्की बघा. आणि सगळ्यांची कामं चांगली झाली. प्रसाद बनारस, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दप्तरदार, दिलीप जोगळेकर, सगळ्यांची कामं अप्रतिम आहेत. ऋषी मनोहरचं दिग्दर्शन मला उल्लेख करावाच लागेल. सहज सुंदर दिग्दर्शन केलंय. सतीश आळेकरांचं नाटक करणं म्हणजे खूप रिसर्च असतो, त्यामागे खूप अभ्यास करावा लागतो, नाटक पुन्हा पुन्हा वाचावं लागतं, कारण ते तेवढं जास्त कळत जातं आणि तो रिसर्च दिसतो ऋषी तुझ्या कामातून. अतिशय सुंदर. वाईड विंग्स मीडियाचं प्रोडक्शन आहे हे, तर त्यात सगळ्या तुमच्या टीमला खूप धन्यवाद सगळ्यात आधी आणि खूप शुभेच्छा. नाटकाचं प्रयोगांचं वेळापत्रक तुम्हाला रंगभूमी.com वर मिळेल. तुम्ही तिथे तुमचे ओपिनियन रिव्ह्यूज लिहू शकता नाटकाबद्दल, तुम्हाला कसं वाटलं. ती माझ्याशी लग्न करी म्हणते, पण मी म्हणतो करणार नाही. का? कारण तुझ्या बापाला मूत खड आहे.